जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन्स 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आज आपण होळीनिमित्त बॅनर बनवून तर याच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. तसे मित्रांनो, आज जे काही मटेरियल वापरलं आहे बॅनरची PLP फाईल व बाकीचे मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तुम्ही तिथून जाऊन ते डाउनलोड करू घ्या. तसे मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ बनवताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नक्की करा आणि तिथून मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती या. त्यानंतर आपलं पिक्सेल ॲप ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर सिम्पली या कॅन्सल ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, कॅन्सलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे एखादा रेशो घ्या आणि त्या थ्री क्लिक करून इमेज साईजवरती येऊन इथून तुम्ही विथ याची 700 ठेवा आणि हाईटसुद्धा 700 ठेवून घ्यायची आणि ओकेवरती क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर लेअर ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर इथून लॉक करून या हाईट करा. त्यानंतर सिम्पली कलर अँड फिल्डमध्ये येऊन तुम्ही इथून ब्लॅक कलर घेता. ब्लॅक कलर घेतल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करा. नंतर प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या मित्रांनो. जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेक्स्टचे तुम्हाला PNG बनवून दिले आहे ते तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आणि सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही रिस्प्लेटी साईज या ऑप्शनवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून ही लेअर इथून लॉक करून घ्यायची. परत आता प्लसवरती क्लिक करायचं आणि फ्रॉम गॅलरीमध्ये येऊन मित्रांनो होळी पौर्णिमा नावाचे तुम्हाला टेक्स्ट देईल, हा ॲड करा आणि याला 100 करून इथून राईटवरती क्लिक करा. सिम्पली हे सुद्धा टेक्स्ट तुम्ही लॉक करून घ्यायचा. परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या. फ्रॉम गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे निमित्त हार्दिक शुभेच्छा नावाचा PNG बनवून देईल, ते सुद्धा तुम्ही ॲड करून घेता. त्यानंतर मित्रांनो, इथून लेअर लॉक करून परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या आणि तुम्हाला अशा प्रकारे होळीचा तुम्हाला कट केलेला फोटो मिळेल, तो फोटो ॲड करा. नंतर रिस्बिलिटी साईडवरती येऊन तुम्ही अशा प्रकारे ते ॲड करून घेता. इथून ही लेअर लॉक करून घ्या फोटो. त्यानंतर परत तुम्ही व्हाईट स्ट्रोक घेता. राईटवरती क्लिक करा मित्रांनो. परत रिलेटिव्ह साईजवरती येऊन मित्रांनो याला 100 करून हे ॲड करून घेता. याला इथून लॉक करून घ्यायचं मित्रांनो. परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या आणि शुभेच्छुक नावाचा PNG ते टेक्स्ट बनवलं आहे ते तुम्ही या प्रकारे ॲड करा. राईटवरती क्लिक करून इथून लॉक करून घ्यायचं. परत मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. त्याबद्दल मित्रांनो जे तुम्हाला टेक्स्ट दिलं ते तुम्ही ॲड करून वरती घ्या. त्यानंतर इथून तुम्ही हे नाव कट करून तुमचं स्वतःचं नाव ॲड करायचं. तर मी माझं टाकून होते, तुम्ही तोपर्यंत तुमचं नाव टाका. तर मित्रांनो, तुमचं नाव टाकणं झाल्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि याला बरोबर आपल्या शुभेच्छुक जिथे नाव दिलं आहे तिथे येऊन तुम्ही हे ॲड करायचं. ॲड केल्याच्यानंतर सिम्पल तुम्ही मित्रांनो या ए ऑप्शनवरती क्लिक करून कलरमध्ये या. कलरमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही इथून तुमच्या हिशोबाने जो काय कलर ठेवायचा असेल ते तुम्ही ते या नावाचा कलर ठेवून घ्या. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली अशा प्रकारे याला व्यवस्थित ॲड करायचं, ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर AB वरती क्लिक करून तुम्ही फॉन्टमध्ये या मित्रांनो. AB जे नाव दिसेल तुम्हाला फॉन्ट, तिथे आल्याच्यानंतर तुम्ही इथून एखादा कुठलाही फॉन्ट घ्यायचा, सिम्पल साधा. त्यानंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमचा नावाचा फॉन्ट तयार होऊन जाईल. याला पोझिशनमध्ये येऊन व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारे तुम्ही ते ॲड करून घ्यायचं. त्यानंतर हे टेक्स्ट इथून लॉक करा. परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या. जो काही तुम्ही ते फोटो कट केला असेल ते फोटो घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो मी माझा फोटो घेतो. त्यानंतर याला अशा प्रकारे व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा. क्रॉप केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो आणि या इथे तुम्ही याला व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे त्याला व्यवस्थित ॲड करून घ्या. पोझिशनमध्ये येऊन तुम्ही त्याला तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला ॲड करून घ्यायचा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही हा फोटो पहिले ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर हा फोटो लॉक करून घ्या. सिम्पल तुम्ही या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह ॲज इमेजमध्ये या आणि तुम्ही इथून क्वालिटी अल्ट्रा ठेवून शेवटी गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करून ते बॅनर सेव्ह करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.